आज या दोघींनी माझ्याकडे अति महत्त्वाचं काम सोपवलं होतं. आता ते काय काम होतं हे सांगतेच पुढे, पण त्याआधी सकाळी सकाळी या तिघांची ऑनलाईन भांडणं चालू होती आणि त्याच भांडणातून लक्ष विचलित करण्यासाठी या दोघांनी पाय फ्रॅक्चर असताना एका पायावर कसं चालायचं याचं प्रात्यक्षिक द्यायला चालू केलं. तर इव्हिनिंगच्या वेळी या दोघा मायलेकरांचं त्यांच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंतच्या पाणी मारण्याच्या विषयावर गंभीर आणि गहन चर्चा चालू होती. आणि इकडे मात्र आम्ही जबरदस्ती चाललो होतो वॉकिंगला. चालणं कमी पण कोणाच्या झाडाला काय काय फळं लागलेत हे बघणं जास्त चालू होतं. आणि हीच ती येताना रिकामं नाही यायचं, येताना काहीतरी घेऊनच यायचं असा सल्ला देणारी. दिसलं पहिलं फणस तरी दिसलं, पण आम्ही तिकडे नाही गेलो. तिथेच जवळ असणाऱ्या जांभळाच्या झाडाखाली वळलो आणि या झाडाखाली आल्या आल्या जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी एवढंच आठवलं, कारण पुढचं काही येतच नव्हतं. इकडे मला आठवायच्या आणि विसरायच्या अगोदरच यांची जांभळं काढायला सुरुवात पण झाली. आणि हेच ते माझं महत्वाचं काम. यांनी काढलेली जांभळं सांभाळून ठेवायची. तसं मी काम चांगलंच करत होते, पण हे असं काहीतरी व्हायचं. झालं पडलं खाली. तर दुसरीकडे हिची चांगल्या जांभळासाठी पायाखाली स्टूल घेऊन शोधाशोध चालूच होती. तर इकडे हा पडलेल्या जांभळाचं पण काय महत्व असतं हे दाखवण्यासाठी आला होता. पण तिने काढून दिलेल्या झाडावरच्या जांभळामुळे तो तेही विसरला. एवढी गोळा झाली तरीही ही काही झाड सोडायचं नावच घेईना. बहुतेक आज झाड रिकामच करून जायचा विचार आहे की काहीचा. असं बोलल्यावर हा तर तिथेच नाचायला लागला. आणि इस खुशी के अवसर पर मीही तिथेच जांभळ खायला सुरुवात केली. कारण मी तर जांभळ काढायला मदत पण केली नव्हती. त्याच्यामुळे घरी जाऊन देतील की नाही काय माहित. हिचं हे असलं जांभळ काढण्याचं प्रात्यक्षिक बघून त्याच्यावर उत्तर म्हणून याने असं नसतं दीदी, असं काढायचं असतं असं उत्तर दिलं.